युरोप आणि भारत या धड्याच्या पुढील विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत की भांडवलशाहीचा उदय हा कसा झाला. तर नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशियाई या देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर काय झालं तर सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी हे पुढे आले. परंतु ह्याच्यामध्ये एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल नेणं आणणं किंवा परदेशी माल पाठवणं हे शक्य नव्हतं. त्यामुळं काय झालं तर अनेक व्यापारी हे एकत्र आले आणि त्यांनी एकत्र येऊन व्यापार सुरू केला. आणि मग यातूनच काय झालं तर भाग भांडवल असणाऱ्या अनेक अशा व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशाशी होणारा व्यापार हा फायदेशीर होता. या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट ही होत असे आणि त्यामुळं युरोपातील काही राज्यकर्ते व्यापारी असे कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती असे देऊ लागले. आणि या व्यापारामुळं युरोपीय देशांमध्ये धनसंचय हा वाढीला लागला. आणि मग या संपत्तीचा उपयोग त्यांनी भांडवलाच्या रूपामध्ये व्यापार आणि उद्योगधंदे यांच्यामध्ये गुंतवायला सुरुवात केली. आणि यामुळेच युरोपीय देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय हा झाला. पुढचा मुद्दा आपला असा आहे की वसाहतवाद. तर एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागामध्ये वस्ती करायची म्हणजे काय तर वसाहतवाद. म्हणजेच काय तर आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा प्रदेश संपूर्णपणे व्यापून टाकायचा एखादा म्हणजेच काय तर वसाहतवाद. मग युरोपीय देशाच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून काय उदयास आलं साम्राज्यवाद. पुढे आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की दोन अशा स्थिती आहेत. एक म्हणजे भारतातला साम्राज्यवाद, त्यातून कसे ब्रिटिश आपल्या देशात आले आणि इंग्रज आणि फ्रेंच हा संघर्ष चालू असताना त्याच्यामधून सुद्धा इंग्रजांना कशी संधी मिळाली आपल्या देशामध्ये यायला. दोन्ही पण मुद्दे एकच आहेत परंतु त्याची वेगवेगळे कसे रस्ते आहेत बघा. तर पहिल्यांदा बघूया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद. म्हणजे काय झालं तर भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. कारण त्यांना माहित होतं की भारत हा अतिशय विकसनशील आणि संपन्न आणि सुख समृद्धीने नटलेला असा देश आहे. मग त्याचा फायदा आपण पण घ्यायचा या दृष्टीने हे लोक आता भारतामध्ये येण्याची स्पर्धा करत होती. मग काय झालं तर 1600 मध्ये इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया त्यांनी काय केलं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. आणि या कंपनीनं जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली होती. आणि या कंपनी मार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे. आता हे साम्राज्यवादी मधून हे कसं धूर्तरित्या हे लोक आपल्या देशात आले. आणि दुसरी परिस्थिती अशी होती की इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष चालू होता. इंग्रज आणि फ्रेंच हे एकमेकांचे काय होते प्रतिस्पर्धी. आणि मग त्यांनी काय केलं या प्रतिस्पर्धीच होते कारण त्यांना दोघांना सुद्धा आपल्या देशामध्ये प्रवेश करायचा होता. मग याच संधीचा फायदा त्यांनी घेतला आणि 1600 मध्ये जसा आपण पहिला मुद्दा बघितला की साम्राज्यवादामधून आणि तसं इथून एक संघर्षातून त्यांनी काय केलं आपल्या भारतात व्यापार करण्यासाठी ही ब्रिटिश ईस्ट इंडिया स्थापन केली. मग मूळ पद तेच की या कंपनीनं बादशाह जहांगीर कडून ही परवानगी घेतली आणि सुरत येथे त्यांनी आपला व्यापार सुरू केला. पुढे काय झालं तर आता कुठला प्रांत त्यांनी निवडला होता ते पण बघा.
तर बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हिनं पाया कसा घातला? तर बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता आणि इसवी सन 1756 मध्ये सिरोज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी होता. मग ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं तर या मुघल बादशाहकडून जो परवाना मिळाला होता, म्हणजे त्यांनी आपला पाया कसा मूळ कसं रोवायला सुरुवात केलं ते ह्याच्यामध्ये दिसते आपल्याला. त्याचा गैरवापर ते करायचे. म्हणजे काय, त्यांना परवानगी दिली, परवानगी दिल्यानंतर त्यांनी तिथं कंपनी स्थापन केली, एक वखार सुरू केली. त्या वखारीच्या त्यांनी आजूबाजूला संपूर्णपणे तटबंदी केली आणि ती सुद्धा त्या नवाबाला न विचारता. आपल्या देशामधून ज्या नवाबाची त्यांनी परवानगी घेतली होती त्याला त्यांनी विचारलं नाही तटबंदी घालताना. अशा रीतीने त्यांनी गैरफायदा घेतला. पुढे आता आपण विभागात बघूया की अजून काय काय झालं. तर त्याच्या अगोदर ह्या विभागाचे काही प्रश्न उत्तर. तर वसाहतवाद म्हणजे काय, भांडवलशाहीचा उदय कसा झाला आणि इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष हा थोडक्यामध्ये लिहायचा आहे की त्यांचं काय चालू होतं. पुढे आता जाऊया.